महानगरपालिकेची निवडणूक संपूनही लाडक्या बहिणींचा हप्ता न मिळाल्यानं अमरावतीमध्ये संताप व्यक्त होत आहे. शेकडो लाडक्या बहिणींकडून अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. KYCसाठी पुरेसा वेळ देण्यात आला नाही. अवघ्या 8 दिवसात वेबसाईट बंद झाल्यामुळं अनेक महिलांना KYC करता आली नाही. तर काही प्रकरणांमध्ये KYCमध्ये चुकीची माहिती भरल्यानं हजारो महिला अपात्र ठरल्याचा दावा आंदोलक महिलांनी यावेळी केला. मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला. मग तिथून आम्ही इथे आलो सरांकडे, जिल्हाधिकारी आहेत ना सर, हां त्यांच्याकडे आलो. तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे. नेमकी काय तरी मागणी आहे, तुम्ही कशी आमची मागणी याचीच आहे की आमची जे KYC सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे. आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते, मग कशाला हे नवीन कशाला आणलं, कशाला आणायला पाहिजे नव्हतं. हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे KYCचं बरेच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे. मग त्यांना कसं माहीत पडणार की KYC करायची आहे. तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणते तेच चुकलेत ना. त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं. आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना. रात्री 3 वाजता थोडी KYC करणार आहे कोणी, दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे. तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझीने दाखवणार का? मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे. सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे. अनेक म्हणजे चुकीची KYC सुद्धा केल्याचं म्हणलं जात आहे. KYC चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही आहे ना. आम्ही तर शेतू मधून केली ना. तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते KYC चुकीचीच होणार आहे ना. हा प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला. मग 8 दिवसाची मोहलत कशी दिली? कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोहलत. तुम्हाला काहीतरी बंद करायचं होते म्हणून तुम्हाला आम्हाला पात्रतेत ठेवायचंच नव्हतं म्हणून ते KYCचं नाटक करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, ओके. माझं काही चुकलं असेल तर मी त्यासाठी माफी मागते. पण माझी एवढी इच्छा आहे की महिलांना सगळ्यांना KYC न करताही हे सुरू झालं पाहिजे. पुन्हा KYC करून थकीत रक्कम मिळावी या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन सुरू केलं आहे. खात्यात पैसे जमा न झाल्यानं लाडक्या बहिणी थेट रस्त्यावर उतरल्या असून प्रशासनानं तत्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आता केली जात आहे. जनमत लाईव्ह न्यूज करता अमरावतीहून गजानन जिरापूर यांची रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.